ही कडा ढासळलेली आहे। सकाळी एक इंजुरी झाला होता, त्याला लागलं होतं, ह्याने गुडघा आता फोडून घेतलाय। ट्रॅकिंगला याल, खूप रिस्की ठिकाणी जास्त वेळ थांबू नका। हा आहे ना, हा कमकुवत असतो, हा एकदम, हे दिसतंय का तुम्हाला, तडे वगैरे गेले त्याला, हे एकदम नाही का, हे कमकुवत असतं आणि वरती पाषाण, हे खाली खचलं की हे वरनं खाली येते आणि हे त्याचं उदाहरण। सो एक दगड माऊलीच्या हातावरती येऊन पडला होता आणि बऱ्यापैकी त्याला इंजुरी झाली होती। समोरचा दगड जर बघितला तर वरचा कडा ढासळून वरनं खाली आला। नितीनने इकडे गिवअप केला आणि ते खालीच थांबायचं त्यांनी निर्णय घेतला। झाडांनी नैसर्गिक आपल्यासाठी केलेला पाहिला। मित्रांनो, आत्ता आपण कलावंतीन सर केला आणि हा रस्ता खालनं जो येतो तो वरती जातो कलावंतीनला, वरच्या सुळक्यावरती आपण जाऊन आलेलो आणि हा रस्ता इकडनं चाललाय तो आहे प्रबळगडला। तो आणि प्रबळगडचा प्लॅन केल्यामुळे आम्ही पुन्हा प्रबळगडच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे। सकाळी 7:30 वाजता ट्रॅक सुरू केला होता आम्ही, 11:30 वाजता आम्ही कलावंतीन संपवला, म्हणजे 8:30, 9:30, 10:30, 11:30 4 तास। याच्यामध्ये नाश्ता, टाइमपास, गाणी, गप्पा असा कार्यक्रम आम्ही केला होता। गावातनं आपण बघितलं होतं की 2 रस्ते होते, एक कलावंतीनला येत होता, तो गावातनं पुढनं येऊन पुढे मिळतो। सो आपण इकडनं शॉर्टकटने जाणार आहोत, काय खाली गावात वगैरे जाणार नाहीत, जेणेकरून आपल्याला कमीत कमी त्रासामध्ये 2 किल्ले मारता येतील। तर मित्रांनो काय की ज्याही वेळेस तुम्ही ट्रॅकिंगला वगैरे जात तर एखादं मेडिकल किट सोबत ठेवा, डेटॉल वगैरे, कापूस, बँडेज वगैरे सगळं सोबत ठेवा, कारण काही ना काहीतरी घासतं लागतं। सकाळी एक इंजुरी झाला होता, त्याला लागलं होतं, ह्याने गुडघा आता फोडून घेतलाय, याच्याही गुडघ्याला लागलं आता। तर मित्रांनो, हे ना खालनं पूर्ण वरती अखंड पाषाण आहे आणि खाली नाही का गेरू आहे, त्याच्यामुळे ठिसूळ दगडामुळे खालचा पूर्ण भाग, म्हणजे हे कडे जे कोसळतात ते याच्यामुळे कोसळतात। पाहू शकता खूप खोलपर्यंत गेलेलं आहे, फार लांबपर्यंत आहे आणि बराच लांबपर्यंत आहे। तर ज्याही वेळेस ट्रॅकिंगला याल, खूप रिस्की ठिकाणी जास्त वेळ थांबू नका। आता हे जी दगडं पडलेत ना, हे दगड जर तुम्ही पाहत असाल, हे बघा, हे सगळी दगडं, तर ही सगळी दगडं आहेत ना, ही कडा कोसळलेल्या आहेत। पावसाळ्यात अशा ठिकाणी येताना केअरफुली राहणं गरजेचं आहे। पावसाळ्यात अशा ठिकाणांना ट्रॅक करणं अवॉइड करा, येऊच नका, कारण तर हे मग फार डोकेदुखी होते, कारण तर हे वरनं धबधबे पडत असतात नॉर्मली अशा करता। हा बघा, अखंड पाषाण आहे, खूप उंच आहे आणि वरनं धबधबा पडणार, धबधबा पुढच्या साईडला पडणार, या साईडला, आणि मग इकडनं रस्ता असणार। मग हे दगडं जर आले ना तर ही लक्षात येत नाहीत। ॲक्च्युली आम्ही हरिश्चंद्रगडावरती गेलो होतो आणि धबधब्यांच्या बॅक साईडने रस्ते होते आणि आम्ही साखळी केली। एक धबधबा डायरेक्ट येत होता आणि तिथनंच आम्हाला साखळी करून जायचं होतं, बाकीचे पुढं ओटपडं होते आणि मागणं जायचं होतं, पण एका ठिकाणी मात्र धबधब्याच्या खालनंच जायचं होतं। सो एक दगड माऊलीच्या हातावरती येऊन पडला होता आणि बऱ्यापैकी त्याला इंजुरी झाली होती। सो थोडी काळजी घ्या ट्रॅकिंगला येताना आणि सोबत मेडिकल किट नक्की ठेवा। काही पुढे काही मागे, हे मला असे नेहमीच मागे पुढे सोडून देतात, कारण तर बऱ्यापैकी किल्ल्यावरती जाताना 2 किल्ले मारायचा माझा जयघोष असतो, मी 2 किल्ले करणार, मी 2 किल्ले करणार, आणि हे नाही करत शेवटी हे बघा आलेच, सोडत नाही तर मला, असे कसे सोडतील, मित्र असतात ना त्याच्यासाठी। हा गेरू, हा रेड कलरचा आहे तो आणि वरती पाषाण आहे। हा आहे ना, हा कमकुवत असतो, हा एकदम, हे दिसतंय का तुम्हाला, तडे वगैरे गेले त्याला, हे एकदम नाही का, हे कमकुवत असतं आणि वरती पाषाण आहे, हे खाली खचलं की हे वरनं खाली येते आणि हे त्याचं उदाहरण। समोरचा दगड जर बघितला तर वरचा कडा ढासळून वरनं खाली आला आणि मस्त गुफा तयार झालेली आहे आणि ह्या गुफेमधून आपल्याला रस्ता, हो 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 हो, आलो। ही कडा ढासळलेली आहे आणि या कडेच्या ढासळल्यामुळे तुम्हाला भीती वाटते? सो ह्या कपारांमध्ये साप वगैरे असू शकतात, शूज शिवाय ट्रॅकिंगला यायचं नाही। आणि ह्या कडा कोसळून ह्या दगडाच्या मागणं रस्ता तयार झालाय आता, खतरनाक। हे बघा, हा मोठा कडा, हा दगड कोसळलेला आहे।
परत एकदा काय म्हणाले तुम्ही? काय करत दोघाला शांत बसू दे. हा नितीन तुमचं काय म्हणणं आहे? दगड पडला ताज्या दगडावर बसून राहा. आम्ही येतो डेंजर ठिकाणी बसून निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. बसून घेतला पाहिजे, हालायचं नाही. हालायचं नाही. वर्ण दगड येऊसपर्यंत वाट बघायची. हे कुठंही जाताना मी नाही, मला नाही, कशाला जायचंय, कशासाठी करायचंय. सुट्ट्या ह्यांनीच टाकल्या तर मी आपली रिकामीच होते ट्रॅकिंगला यायला. यांनी सुट्ट्या टाकून आल्यात. कशाला आणि काय? माऊली नांदे, नितीन अठरे, मीना अठरे, जे नाही नाही म्हणतात ते सगळे. तिकडे काढा ना. ही येणार नव्हती तरी आली आहे. जसं काही ना काही हिला बांधून गाडीत टाकलं होतं आम्ही. हा आणि हे चढलं नाही, अर्धा रस्त्यात गिवअप मारलाय. आता बघू प्रबळगडावरती काय प्रबळ कर्तृत्व दाखवतात स्वतःच ते. किर 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 चिव 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 चिव. हे भॉ करणं आमच्या ग्रुपची खासियत आहे. इथं जाऊन भॉ करायचं, त्याला भॉ करायचं. पक्के पक्के लहान लेकरं होतं ती बाहेर आल्यावरती. हे सगळे वरती आले. नितीनने इकडे गिवअप केला आणि ते खालीच थांबायचं त्यांनी निर्णय घेतला. भीती वाईट असते आणि इकडं काय असं खतरनाक वगैरे काही नाही आहे. ते नाही चालू शकत आहे, सो काही करू शकत नाही आपण त्याला. आपण तर प्रबळगड चढणार आहोत. ठीक आहे. या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे आणि वरचं टोक गाठायचं. खूप उंच आहे आणि हे सगळे मागे जात. चढाईमुळे दम लागणं साहजिक आहे. किल्ल्यावरती आला तर पाणी पित राहा. जमल्यास लिंबू सरबत करून 2 बाटल्या सोबत आणा, जेणेकरून ट्रॅक करताना त्रास होणार नाही किंवा कमी त्रास होईल. आणि या पद्धतीच्या खुणा तुम्हाला वरती जाताना सापडते. जी लोक गट चढून आले होते त्यांना विचारलं होतं. आम्हाला म्हणले वरती चढायला 2 तास लागते. गरमीची भीती होती, गरम होतं, पण वरती गरम नाही होणार असं त्यांचं म्हणणं आहे की वरती जंगल आहे आणि जंगलामुळे गरम नाही होणार. आपण खालनं दरीतनं चालत आलो या मार्गे. समोर प्रबळगडाच्या दरवाजाचा भाग दिसतो जो पडलेला आहे. या साईडने हा असा दरवाजा होता गडाचा आणि आत्ता प्रॉपर गडाच्या पायऱ्या लागल्यात. गडांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. प्रबळगडाला दुसरे नाव मुरंजन असेही देखील आहे. मुघलांना जे 23 किल्ले शिवाजी महाराजांनी तहामध्ये दिले होते त्यामध्ये प्रबळगडाचा देखील समावेश होतो. इतिहासात असं सांगितलं जातं की कल्याण व भिवंडीच्या स्वारीच्या वेळेस प्रबळगडाची डागडुजी देखील शिवाजी महाराजांनी केली होती. झाडांनी नैसर्गिक आपल्यासाठी केलेल्या पायऱ्या आहेत. कारवी, कडलिंब दिसतंय, आंबा त्यासारखी झाडं दिसतात इकडे. आणि वरती आल्यावरती पुन्हा इथं झोके मिळालेत आणि प्रत्येक जण इथं झोक्याचा आनंद घेतोय. पहिला असा किल्ला आहे ज्याच्यावरती झोके खेळायला मिळत आहेत. म्हणजे याच्या अगोदर कुठल्याही किल्ल्यावरती झोका आहे असं मला दिसलं नव्हतं. मित्रांनो, या रस्त्याने जर आपण पुढे गेलो तर कलावंतीन पॉइंट बघायचा आहे आणि या दिशेने आपण आलोय. आणखीन मीना आणि भारत पलीकडे झोकाच खेळतात आणि या साईडने आपण किल्ल्याचे काही अवशेष शिल्लक राहिलेले आहेत, राजवाडे वगैरे आहेत, तर ते पाहायला चाललो. तर हा राजवाडा आहे.
पण राजवाड्याकडे आलोत. हे बघा पूर्ण राजवाड्याचे अवशेष आहेत. याहू, या पद्धतीने राजवाडे असायचे. घरांची पद्धत ही नाही, खिडकीला तो दरवाजाच आहे, स्टेप आहे दरवाजाला, वरनं खाली पण उतरूनच जायचं. ही खिडकी आहे, लाकडी खांब असायचे, त्याच्यावरती लाकडी माळवत असायचं आणि त्याच्यावरती मातीने ते झाकलं जायचं. शिवकालीन राजवाड्यांचे काही अवशेष ते आहेत त्या गडावरती. एक तो आपण पाहिला, हा दुसरा आहे. फक्त अवशेष शिल्लक आहेत. या साईडला देवळी आहे. देवळीचा उद्दिष्ट बाहेरच्या बाजूला जो प्रकाश वगैरे कंदील वगैरे ठेवले जायचे, हा ओटा आहे. हा दिसतोय, हा ओटा आहे. इकडं स्टेप आहेत, इकडनं चढून यायचं. हे घराचा एंट्रन्स आहे. पायऱ्या असतील सेम त्याच घरासारख्या आहेत. पाहू शकताय तुम्ही. आतमध्ये मात्र जाण्यासारखं राहिलेलं नाही, खूप जास्त झाडी आतमध्ये हिंदी झाडी उगवलेली आहे. तर मित्रांनो, ह्या तिसऱ्या राजवाड्याचे अवशेष आपण, हा जो कट्टा बघतो ना, याला अंगण म्हणतात. अंगणामध्ये पहिल्या काळामध्ये अंगणाची व्यवस्था असायची. ह्या देवळी आहेत बघा इथे. इथे या देवळींमध्ये प्रकाशाची व्यवस्था, हा दोर आणि मोठ्या आहेत आतमध्ये. या पद्धतीचे अनेक अवशेष या गडावरती शिल्लक आहेत बऱ्यापैकी. खरं तर याचं संवर्धन केलं तर निश्चितच सुंदररित्या. हे पूर्ण जंगल झालं आहे आता, वरती सपाट आहे आणि पूर्ण जंगल झालं. आणि हा चौथा. हे बघा, अतिशय सुंदर वाढवू आहे. पहा, आपल्याला मंदिराकडे जायचं प्रबळगडाच्या. की नाही, तर हे नंदी आहे. आतमधला नंदीची तुटफूट झाली. गणपती बाप्पांचं मंदिर आहे आतमध्ये. आपण तलाव बघायला आलो होतो. पाणी तर नाहीये ह्याच्यामध्ये, भरपूर झाडी उगवली आता. तर मित्रांनो, आपण बुरुजाकडे चाललो. गणपती मंदिरापासून बुरुज हा जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर याला काळा बुरुज म्हणतात. कारण खालच्या बाजूला तटबंदी आहे. हे बघा, खाली तटबंदी आहे. हे बघा, ही तटबंदी तुम्हाला दिसते असेल. मित्रांनो, या गडाला 11 बुरुज व 2 दरवाजे आहेत. ही तटबंदी आपण जो पाहतोय इथेच एक दरवाजा आहे. आपण हे पाहू शकता. आणि आपण आलो तो एक दरवाजा. हा इरशाळगड आहे समोरचा. यांनी मोरबी धरण आहे समोर. तर इथं पाण्याच्या टाक्या आहेत. पाणी नाही आहे ह्या टाक्यात. ह्या टाक्या आहे फार खाली पाणी तळाला. त्याच्यानंतर हे बघा, हा दुसरा पाण्याचा टाका आहे. हा आणखीन एक बुरुज आहे. पायऱ्या वगैरे सगळं तुटलंय त्याचं. आम्ही खाली लोळू नको रे, लोळू नको रे. हे बघा, हे काय हे अवस्था याची. हे बघा, कुठंही जिथं जागा मिळतील तिथं लोळतील, जिथं जागा मिळतील तिथं लोळतील. असे करतात. काय करावं रे देवा.
मित्रांनो, आपण जसं परतीच्या प्रवासाला लागलो होतो, पण पुन्हा कलावंतीचा सुळका बघण्याचा हुक्की आमच्या सगळ्यांच्या मनात आली आहे आणि आम्ही पुन्हा कलावंतींचा सुळका प्रबळगडावरनं बघण्यासाठी कलावंतीचा सुळका पाहायला तिकडे चाललो आहे. मे बी 5 वाजतील आम्हाला खाली जायला. किती लांब आहे? 10 मिनटं. ओके ओके, तुम्हाला 5 मिनिटं थँक्यू. धारा लागल्यात. अर्धी मंडळी मे बी येत आहेत की नाहीत माहिती नाही. आम्ही 2 जण आणि गाईड अशा आम्ही 3 जण इथं आलो. 1-2 मिनटात आता आम्ही सुळक्यापाशी पोहोचू. कलावंतीचा दुर्ग आम्हाला प्रबळगडावरनं बघायचा. जवळपास 8 तासाची पायपीट आणखीन आमची चालूच आहे. 8 तास झालं आम्ही चालतोय आणि आणखी 2 तास तरी आम्हाला चालावं लागेल, कारण हा सुळका बघितल्यानंतर सुद्धा गड उतरून जायला आम्हाला 2-2.5 तासाचा वेळ लागणार आहे. सोबत बिस्किट आणली होती, त्याचा पूर्ण फडशा पाडून झालेला आहे आमचा, त्याच्यामुळे काही आता शिल्लक नाही आहे. पाणीही संपलं जवळचं. जवळपास 10-15 लिटर पाणी कॅरी केलं होतं सकाळपासून. बिस्किट पण नाही आणि काहीच नाही. आणि सोबत फक्त आम्ही 2 जण, दादा आणि मी आहोत. उत्साही, अति उत्साही कार्यकर्ते. बाकी निरुत्साही मागेच राहिले. मे बी नाही येणार ते. ऑलमोस्ट सर्व गड फिरलो. गडाचा कुठलाच कोणा आम्ही सोडलेला नाही आहे फिरायचा. सो फायनली सुळक्यापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम केलेला. ज्याच्यासाठी घातला होता इतका घाट, फायनली त्या सुळक्यापर्यंत मी येऊन पोहोचलेली आहे आणि खूप आनंदी आहे. मस्त गार वारं लागतं. आता एवढं गरम झालं होतं, एवढा घामाच्या धारा लागला होता. खाली किल्ला तुम्ही पाहू शकताय. ह्या पायऱ्यांनी कालपासून आम्ही वरपर्यंत गेलो होतो आणि हा सुळका ट्रॅक करून खालच्या मार्गे हाय समोरची लोक हाय करतात आपल्याला. आणि हे लोक हाय करत होते आपल्याला. हां, हे बघा इथं बुहायर आहे, पण ते ऍक्च्युली नाही का दिसत नव्हतं. हे दिसत असेल आता तुम्हाला. हे जे दिसतंय, फायनली माऊली आले. मीना, भारत आणि बाळासाहेब सगळेच आलेत. मला वाटलं गिवअप मारतात, पण नाही मारला, आलेलेच. ते चालतात, फक्त यायचं नको म्हणतात. दमले असतील बिचारे. कसं वाटतंय माऊली? खूप दमलो. पण हे समोरच्या पायऱ्या बघून कसं वाटतं? फोटो काढायचा पायऱ्यांचा. जवळ आता नाही का 3:15 झालेले आणि 3:15 वाजलेत. आपल्याला खाली जाता करता 5-5:15 होतील. आता आपल्याला अर्ध्या रस्त्यामध्ये नितीन आहे, त्याला उचलायचा रस्त्यात. नाहीतर आम्ही इकडनं म्हणणं कुठनं तरी रस्ता वाट काढली असती. शूटिंग चालू ठेवा. बघ पोरांनो, कशी मज्जा आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी.
हे इतके सगळ्या तालुक्यातनं मित्र आहेत की प्रत्येक जण एका वेगवेगळे शब्द सांगतो. काय काऊन काऊन वैरण टाकली वर मधनं दाखवते तू मासनी. हे बघा हे बघा हे दिसलंय का तू मासनी, याला वैरण म्हणते. कसं असं प्युअर शुद्ध मराठी बोलता येते आमच्या समद्यासनी. लय चांगलं. इकडे लय मोठी तुळशी झाड लावली मित्रांनो. हे बघा हे अशी तुळशीची पानं तोडायची. तशी मी सकाळी खाते, पण आज सकाळी पहाटे 3 वाजता काही तुळशीची पानं तोडण्याचे काही भानगडीत मी पडले नव्हते. सो आता मी नाही का मस्त कवळी कवळी तुळशीची पानं तोडते. हे तुळशीची पानं धुवून घेतली आहेत आता. ओके, ते मी 5 पानं तुळशीची आणि 5 पानं कढीपत्त्याची खाते. माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये कढीपत्त्याची पानं खाताना सांगितलं होतं. मी तुळशीची पानं खाते. मला ह्यांची सगळ्याची टेस्ट खूप आवडतं. हेल्दी आहे, सर्दी होत नाही, खोकला होत नाही, अनेक आजारांपासून तुम्ही लांब राहता. त्याच्यामुळे तुळशीची पानं नक्की खा. आयुर्वेदासोबत नेहमी जोडले राहा. कारण तर अगोदर हे बघा हे सगळे दमलेले थकलेले प्राणी. एकाची कंबर दुखते, दुसऱ्याची पाठ दुखते. जवळपास 30-35 किलोमीटर ऑलरेडी चालून झालंय. 5 किलोमीटर चालायचं राहिलं आणि हे घाट झोपलेलं. आम्ही इथं सोहम हॉटेलला आलो. इथं जेवण वगैरे आम्ही झालेत. जेवण झाल्यावरती आता लगेच 5 किलोमीटर खाली चालत जाणं म्हणजे लगेचच्या लगेच चालणं जरा थोडंसं त्रासदायक होतं. सो बाकीचे सगळे लोळत आहेत आत्ता. सो मी आता अर्धा तास त्यांना काहीही म्हणणार नाही आहे. मस्त छान लोळू देत त्यांना. आणि त्यांचं लोळून झाल्यावरती पुन्हा 5 किलोमीटर आम्हाला चालत खाली उतरून जायचं आहे. आयुष्य कुठनंही सुरू होतं. हे बघा हा ॲक्च्युली बेंच आहे आणि इथं नाही का त्याला विचारायला झाड लावलं आणि हे इथंच फुटलं. खरं आहे, आयुष्य कुठनंही सुरू होतं. बस नाही का सुरू होण्याची ताकद पाहिजे, जगण्याची हिंमत पाहिजे, मग जग नाही रोखू शकत. असं काहीतरी करायला शिका आयुष्यामध्ये. हा प्रॉब्लेम है, तो प्रॉब्लेम है, तो प्रॉब्लेम है. प्रॉब्लेम को छोड़ो, जिंदगी जी लो जी भर के. मित्रांनो सूर्यास्त झालाय. फायनली सूर्यास्त होत आलाय. 6:30 वाजलेत. 7:30 वाजता सकाळी ट्रॅक सुरू केला होता. इथे आम्ही सकाळी 7 वाजता शॉर्ट पोहोचलो होतो. 6:30 वाजलेत आणि आणखीनही आम्ही रस्त्यावरतीच आहेत. आम्हाला आणखीनही अर्धा तास लागू शकतो खाली जायला. लगभग 11 घंटे 11 तास खूप मोठा प्रवास केला आहे आम्ही आज. बाकीची जनता पुढे गेली, आम्ही मागेच. 11 तास चालू. सूर्यास्त झालाय म्हणजे सूर्य दिसत नाही आता. त्याची फक्त लालिमा बघता येऊ शकते. अशा पद्धतीने आज आमचा कलावंतीन आणि प्रबळगडाचा ट्रॅक आम्ही संपवला.